नमस्ते. आज आपण अतिशय पारंपरिक असा पदार्थ बनवणार आहोत ज्याचं नाव आहे आंबील. तुम्ही सगळ्यांनी पिलंच असेल, नसेल तर ही रेसिपी आहेच. अतिशय पौष्टिक असते. यात्रांमध्ये, कार्यक्रमांमध्ये आंबील बनवण्याची प्रथा आहे. लोक पूर्वी कसं दुरून दुरून चालत यायचे, प्रवास करायचे, तर त्यांना आल्या आल्या अतिशय पौष्टिक गटची काळजी घेणारं असं हे सरबत होतं. त्याला आंबील म्हणतात. चला तर मग सुरू करूया. आधी एका भांड्यामध्ये, आता हे माझं दही लावायचं भांडं आहे म्हणून मी ते घेतलं आहे. तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता. त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे हे मी नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे. आंबील ही नाचणी, ज्वारी, बाजरी तिन्ही पिठांचं बनतं. पण आता थंडी आहे त्यामुळे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे आपण 4 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ताक घ्यायचं. जे आपण घरी लोणी काढल्यानंतर जे ताक राहतं ते ताक हे 1.5 कप ताक आहे. आता आपण थोडं थोडं ह्या नाचणीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि याला ढवळून नाचणीचं पीठ एकसारखं करून घ्यायचं. तर आता एवढ्या नाचणीच्या पिठाला मी हे 1.5 कप ताक घातलेलं आहे. तुम्ही फ्रेश दह्यापासून बनवलेले ताक पण वापरू शकता. तर आता हे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण एकसारखं झालं हे मिश्रण की आता आपण याला एका सुती फडक्याने झाकून ठेवणार आहे. तर हे 1.5 कपामध्ये व्यवस्थित पातळ होऊन जातं. आता आपल्याला काय करायचं आहे की या मिश्रणाला, हे पहा असं दिसेल, याला व्यवस्थित झाकून ठेवायचं जेणेकरून त्याला हवाही लागली पाहिजे. असं एखादा सुती फडकं घ्या आणि त्याला दोरीच्या साहाय्याने बांधून हे आपल्याला 2 तास उन्हामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल की आपलं हे जे पीठ आहे ते ताकामध्ये व्यवस्थित फर्मेंट होईल. आता ह्याला 2 तास उन्हामध्ये ठेवायचं आणि 2 तासानंतर पुन्हा याला तुम्ही सावलीमध्ये घरात ठेवू शकता. आता मी हे सध्या बाल्कनीमध्ये ठेवणार आहे आणि 2 तासानंतर मी हे घरी ठेवणार आतमध्ये. तर असं हे 6 तास आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे. आता हे जर सकाळी दुपारी तुम्ही ठेवलं असेल तर तुम्ही संध्याकाळी आंबील बनवू शकता. जेव्हा घरात आतमध्ये घ्याल तेव्हा त्याला झाकून ठेवलं तरी चालेल. थोडंसं हवा लागेल अशी स्पेस ठेवा. आता 5 ते 6 तासानंतर हे पीठ बघा, याला वर फेस येईल आणि थोडंसं आंबल्यासारखं दिसेल. हे पहा मिश्रण आपलं असं दिसेल. आता याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपण आंबील बनवायला सुरुवात करायची. म्हणजे आपण काय केलं, नाचणीचं पीठ ताकामध्ये भिजत घातलं, ते 1-2 तास उन्हामध्ये ठेवलं, नंतर 4 तास त्याला सावलीमध्ये आहे तसंच ठेवलं आणि आता 6-7 तासांनी आपण आंबील बनवायला सुरुवात करतोय. आज जर आपण हे आंबील बनवलं तर हे पिण्यासाठी 8 तासानंतर तयार होतं. आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. हे अंदाजे 1 लिटरपर्यंत पाणी आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता जे आपण आंबीलचं मिश्रण बनवून ठेवलेलं आहे तर या पाण्याला थोडी उकळी यायला लागली की याच्यामध्ये ते मिक्स करायचं. तुम्ही आंबील बनवताना ॲल्युमिनियम आणि आयर्न भांडं सोडून कुठलंही ठेवू शकता, कारण ताक आंबट असतं. त्याच्यामुळे आपल्याला आयर्न किंवा ॲल्युमिनियम पॉटचा वापर करायचा नाही. तर तुम्ही स्टीलचं भांडं वापरू शकता किंवा तुमच्याकडे असे मातीचं असेल तर तेही वापरू शकता. आता पाण्याला चांगली उकळी आली की आपलं हे आंबीलचं मिश्रण जे आपण आंबवून घेतलेलं आहे ते आता ढवळून याच्यामध्ये मिक्स करायचं. जेव्हा मिक्स करता तेव्हा हे कंटिन्युअस हलवलं गेलं पाहिजे, नाही तर मग काय होतं, खाली गुठळ्या व्हायला सुरुवात होतात. तर हे सतत आपण मीडियम फ्लेमवर मिक्स करत राहायचं. जोपर्यंत याला उकळी फुटत नाही तोपर्यंत याला सतत आपण हलवून घेणार आहोत. तर आंबील हा पदार्थ असा आहे, अजूनही यात्रांमध्ये, म्हणजे माझ्या मामांच्या इकडे सुद्धा यात्रांमध्ये जे गाडे जातात देवाला सकाळ सकाळी, तर त्या यात्रेमध्ये मोठे मोठे डेरा माठ असं भरून हे आंबील पाठवलं जातं. जेणेकरून जी मुलं त्या गाड्यांबरोबर चालत गेली आहेत, गाड्यांबरोबर बसून गेली आहेत, तर त्यांना तिथे या आंबीलचा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून प्यायला देतात. म्हणजे त्या मुलांना दुपारी 12-1 वाजता अशा कडक उन्हामध्ये अतिशय पौष्टिक असा हा प्रसाद मिळाला जातो आणि त्यांना खूप एनर्जेटिक वाटतं. तर हा पदार्थ खूप जुना आहे, पारंपरिक आहे आणि न्यूट्रिशननी फुलफिल आहे. तर हा नक्कीच आपण बनवून आपल्या वापरामध्ये ठेवायला हवा. तर आता याला मीडियम फ्लेमवर मी असंच सतत ढवळून उकळी येईपर्यंत हलवणार आहे. आता आपलं मिश्रण किती आहे बघायचं. त्याच्या अंदाजानुसार अजून थोडं तुम्ही मीठ वाढवू शकता. कन्सिस्टन्सी ही आत्ता जरी तुम्हाला एवढी पातळ दिसत असेल तरी हे पीठ जसं शिजेल तसं ते थोडं घट्ट व्हायला सुरुवात होते. आंबील आता शिजायला सुरुवात झालेली आहे. कलर पण त्याचा बघा चेंज व्हायला लागलेला आहे. तर असं हे आंबील आपण सतत ढवळून त्याला शिजवून घ्यायचं. एक उकळी आल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा आणि भांडं ठेवताना अंदाजापेक्षा थोडंसं मोठं ठेवा. कधी कधी काय होतं, जर तुम्ही हलवताना थोडासा जरी गॅप पडला तरी ते आंबील ओतू जाऊ शकतं.
तर त्यासाठी त्याला सतत मिक्स करत राहायचं. सुरुवातीला आंबील बघा एकदम पातळ पाण्यासारखं होतं, पुन्हा थोडंसं घट्ट झालेलं. आता शिजत आल्यानंतर पहा अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर आता आपण याला अजून उकळी देणार आहोत. एकदा खळखळून उकळी आली की मग आपण गॅस कमी करणार. पण कन्सिस्टन्सी आपल्याला ही अशी भरपूर पातळच ठेवायची आहे. तुम्हाला वाटलं की थोडंसं घट्ट जाणवतंय तर तुम्ही अजून एक्स्ट्राचं पाणी सुद्धा याच्यामध्ये मिक्स करू शकता, म्हणजे जेणेकरून हे आंबील तयार झाल्यानंतर पिताना हे असं पातळ आपल्याला पिता यावं. हे आंबील आहे ते तुम्ही थंड पण पिऊ शकता किंवा मग सर्दीच्या दिवसामध्ये तुम्ही असं गरम गरम करून पण पिऊ शकता. पण आंबील याचा अर्थ आंबवणे, तर हे जेवढं तुम्ही आंबवून प्याल तेवढं ते खूप पौष्टिक होतं आणि चवीलाही अप्रतिम लागतं. तर आता हे पहा याला फेस यायला सुरुवात झालेली आहे आणि आपला आंबील आता पूर्ण तयार होत आलेला आहे. तर ह्या स्टेजला बऱ्याचदा काय होतं, उकळीमध्ये ते एकदम ओतू पण जातं. त्यामुळे याला सतत हलवत राहा आणि एकदा का छान उकळी फुटली की गॅस पूर्ण बंद करा. एकदा आंबील बनवलं की तुम्ही 2-3 दिवस ते ठेवून आरामात पिऊ शकता. त्यामुळे काय असतं की आंबीलमध्ये तुम्हाला भरपूर ताक घालायची गरज नसते. तुम्ही पीठ भिजवताना जेवढं ताक घालता ते ताक ह्या पूर्ण आंबीलसाठी भरपूर होतं, कारण पुन्हा हळूहळू त्याचा जो बॅक्टेरिया वाढण्याचं प्रमाण आहे ते वाढत राहतं आणि हे अजून पौष्टिक होत राहतं. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं थंडगार आंबील पिऊ शकता आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नाचणीचं पीठ घालून गरम पण पिऊ शकता. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा ज्वारीच्या पिठापासून हे आंबील बनवतात. तर आता हे पहा मस्त उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि याला पूर्ण थंड होऊ द्यायचं. गॅस बंद केल्यानंतर जेव्हा हे नॉर्मल टेम्परेचरला जाईल तर तेव्हा आपण हे आंबील याला झाकून पुन्हा 8 तास तसंच ठेवायचं आणि मग 8 तासानंतर आपण प्यायला घेणार आहोत. तर आता हे मी रात्री बनवले आहे, तर मी रात्रभर हे आंबील आता असंच झाकून ठेवणार आहे आणि मग उद्या सकाळी उद्या दुपारी हे मी प्यायला घेऊ शकते. तर असं आता हे आंबील मस्त तयार झालेलं आहे. एवढं पातळ आहे पहा कन्सिस्टन्सी याची. आता हे जे साईडला थोडंफार बाहेर गेलं आहे ते आपण क्लीन करून घ्यायचं. तुम्ही आंबील कसं बनवता तेही मला कळवा. तर आमच्या इकडे ह्या पद्धतीने हे आंबील बनवलं जातं. आता हे भांडं झाकून 7 ते 8 तासासाठी असंच ठेवायचं, म्हणजे मग याचं फर्मेंटेशन छान होईल आणि आपलं थंडगार आंबील पिण्यासाठी तयार होईल. शक्यतो तुम्ही दुपारी आंबील भिजत घाला, रात्री बनवा आणि रात्रभर तसंच ठेवा, म्हणजे मग सकाळी जेव्हा थंड झाल्यानंतर तुम्ही खोलाल तेव्हा हे तुम्हाला असं दिसेल. वर पहा त्याचा थोडासा आंबूस वास येतो आणि त्याला असा फेस आल्यासारखं दिसेल तुम्हाला. कधी कधी बाजरीच्या पिठाच्या नाचणीच्या पिठाची ती साई पण असते. आता हे पहा एवढं पातळ झालेलं आहे गार झाल्यानंतर. तर आता आपण याच्यामध्ये काय करायचं, तर 4 ते 5 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायच्या आणि ते याच्यामध्ये कच्च्याच मिक्स करायच्या आणि थोडंसं चवीप्रमाणे कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही घातली तरी चालते. आता ह्या कच्च्या लसणाचा वास याला उतरतो आणि असं हे आपलं आंबील तयार होतं की जे आंबटही असतं, लसणाचा वासही असतो आणि मस्त पौष्टिक घटक आपल्याला मिळत असतात. तर हे नक्की बनवा आणि सगळ्यांना प्यायला द्या. हे पहा सर्व करताना तुम्ही असं ग्लासमध्ये पण देऊ शकता एकदम थंडगार करून, आणि थंडी असेल तर तुम्ही हे गरम गरम सूपसारखं घेऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.